नमस्कार मंडळी. तर आज होती कोजागिरी पौर्णिमा आणि तसंच सोमवार. तर आम्ही गेलो दूध घ्यायला खाली. दूध घेऊन आलो. त्यानंतर मी लागली स्वयंपाकाला. मी पटकन कुकरमध्ये डाळ आणि भात लावला. तर माझ्याकडे 2.5-3 लिटरचा कुकर आहे. त्यामध्ये छोटं पातेलं ठेवून त्याच्यामध्येच भात पण लावून घेते. तर तुम्ही पण करता का माझ्यासारखं असंच एकाच वेळी दोघं लावून घ्यायचं कुकरमध्ये? आणि त्यानंतर मी माझ्या पोळ्या करत होती. पोळ्या झाल्यानंतर इकडे बघते तर काय माझ्या मिनीमाऊच्या पण पोळ्या चालू होत्या पटापट बनवणं. तर माझ्यापेक्षा पण इतकी पटापटची स्पीड होती पोळ्या बनवायची की बस. आणि मग नंतर माझा भात आणि डाळ रेडी झाली. सोपा आहे हा डाळ तडका. मी तर असंच करत असते. फक्त जेव्हा कोणी पाहुणे येतात तेव्हा थोडंसं वेगळं करते. थोडंसं म्हणजे थोडंसंच वेगळं आहे. त्याच्यामध्ये पण काही इतकं वेगळं नाही आहे. आणि याच्यामध्ये टमॅटो पण टाकते मी. पण टमॅटो संपले होते, टमॅटो स्किप केलं आणि मग तडकासाठी तेल ठेवलं. तर खूप सारं लसूण तडक्यामध्ये टाकायचा म्हणजे तडका एकदम छान लागतो. आणि हे पूर्ण लालसर थोडंसं जळण्याचा वास ठसका यायला पाहिजे. तेव्हाच तुमच्या डाळीला तडका बसतो आणि तडका डाळ खायला छान लागते. तर असं होतं आजचं आमचं जेवण. तडका डाळ, भात, पोळी, पापड. आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा होती तर दूध आटवायलाच ठेवलं होतं. दूध आटून बासुंदी झाली होती. बासुंदी बघा किती छान झाली आहे. आणि त्यानंतर रात्री झोपेपर्यंत आमची चालू होती मस्ती. आम्ही रोज 1-2 वाजता झोपतो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग.